ई आणि एफ गटासाठी जी सायकल आहे ती रुपेश शेठ बोईर कोळवाडी अशी सायकल आम्हाला पुरस्कृत करण्यात आले. मालिकावीर मोटरसायकल महेश कडू सोनारी आणि मंगेशजी वाकडीकर शेडोन ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आले. ही मोटरसायकल महेशजी कडू आणि मंगेश वाकडीकर यांचे विशेष आभार. सिक्सर सुप्रीमो बॉल केतनजी सेठ ज्यांच्या माध्यमातून सिक्सर सुप्रीमोचे बॉल त्याचप्रमाणे आम्हाला बॅटच्या ग्रिप्स बॅग्स पुरस्कृत केल्या गेल्यात त्याचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. विशेष सहकार्य खरं तर लाभलं ते रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्र गरज साहेब, परेश शेठ ठाकूर साहेब, विरोधी पक्षनेते प्रीतमदादा मात्रे, सचिन शेठ घरत गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच, त्याचप्रमाणे अमर शेठ मात्रे वहाळ ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच, ॲडव्होकेट मनोज भुजबळ, रवी शेठ पाटील, जितू शेठ फडके, रवी शेठ शेळके, महेशजी कडू साहेब, मंगेश वाकडीकर साहेब, समीर शेठ पाटील वहाळ, निलेशजी खारकर गुलवे, मनकुश शेठ नाईक, धीरज ओळेकर दरगर, किरण शेळके आम्हाला पाणी टँकर या ठिकाणी उपलब्ध करून दिला. ओमसाई मित्रमंडळ मैदानासाठी महत्त्वाचं योगदान लाभलं. त्याचप्रमाणे डॉक्टर कपिल पाटील पार्वती मेडिकल स्टोअर्स यांच्या माध्यमातून आम्हाला मेडिकल किट फर्स्ट एड बॉक्स पुरस्कृत करण्यात आला आहे. नशीब शेठ बोईर असतील, त्यानंतर रविकांत शेठ मात्रे, दीपकजी गोंधळी, संजय शेठ खोत साहेब, अश्विनजी नाईक साहेब आणि नंदू ठाकूर साहेब या सगळ्यांचं मात्र मोठं योगदान लाभलं या स्पर्धेसाठी. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. आणि जाऊया आपण पहिल्या फेरीमधील चौथ्या सामन्याकडे ज्या ठिकाणी जितूबाई जिते संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. काही महत्वाच्या खेळाडू विना मैदानाच्या आतमध्ये उतरलाय पंगारपाडा संघ. दोन्ही संघांना किंजल ट्रॉफी आदर्श ट्रॉफीसाठी आम्ही देतोय मनापासून शुभेच्छा आणि वतोय आमचे वरिष्ठ समालोचक काका मात्रे सरांकडे. धन्यवाद. दीपक दादा पाटील यांचा आवाज आपण ऐकला या ठिकाणी. आणि लगेच आपण मैदानाकडे वळूया. स्वर्गीय चंद्रकांत स्मृती जितूबाई जिते विरुद्ध ओमसाहेब भंगारपाडा या दोन संघात ही लढत आपण पाहायला मिळते. नाणेफेक जिंकले जिते संघाने प्रथम क्षेत्ररक्षण पत्कर आणि ओमसाहेब भंगारपाडा संघाला सलामीसाठी या ठिकाणी फलंदाजीसाठी आमंत्रित केले. जितेगाव म्हटलं की आपल्याला लगेच आठवतं की पनवेल तालुक्यामध्ये आणि गुरण तालुक्यामध्ये अतिशय चांगला आवाज ज्यांचा ऐकायला मिळायचा ते समालोचक कृष्णा म्हात्रे सरांचा आवाज. निश्चितच जिथे गावाचं एक योगदान होतं. तर मैदानाकडे आपण वळूया. या ठिकाणी हरीश गावण गोलंदाज आहे. पहिले षटक घेऊन येतोय. पॉवरप्लेचं पहिले षटक 230 शॉट सर्कलच्या बाहेर, ज्याच्यामध्ये एक आहे लॉंग ऑफला, एक आहे मिड विकेटला. या माध्यमातून सलामी जोडी मैदानामध्ये निलेश गोसावी आणि जतीन गोसावी. पहिला चेंडू दरम्यान यावेळी मात्र पाहिला टप्पा अतिशय चांगला होता. ऑनसाईडला खेळायचं होता. बॅट चेंडूचा संपर्क इथे आलं नाही. उरलेलं काम यष्टीचक पूर्ण करतोय. जिथे हे असं गाव आहे पेण तालुक्यातलं की महाराष्ट्र कपसाठी तब्बल त्यांच्या गाव कपसाठी तब्बल 42 या ठिकाणी अर्थात संघ असतात. हे जिथे गावचं खरं योगदान आहे. वळूया मैदानाकडे. या ठिकाणी मात्र लॉफ्टेड शॉट आहे. क्षेत्ररक्षक नाही आणि चेंडू मात्र जाईल लॉंगॉन सीमाच्या पलीकडे. येतोय षटकार. 6 धावांचं योगदान. तर महाराष्ट्रातलं एकमेव असं गाव आहे जे जिथे पेण तालुक्यातलं ज्याच्यामध्ये निश्चित आपण गाव कपासाठी तब्बल 42 संघ तयार होतात. हे योगदान त्या गावाचं आपल्याला पाहायला मिळतं. तर हा षटकार 6 धावांचा निलेश गोसावीच्या बॅटमधून. थोडासा आकुटबाई चेंडू होता. चेंडूला भिरकावून दिलं. लॉफ्टेड शॉट. चेंडू सीमापार षटकार. पुढचा चेंडू यावी मात्र आकुटबाई चेंडू होता. पंचांकडे दाद मागितली. पंचांनी अर्थात हा निर्णय फेटाळला आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली. हरीश गावण गोलंदाज आहे. पेण तालुका म्हटलं की लगेच आपल्याला गणपतीचं तालुका निश्चित योगदान मिळतं. पेण शहर, हमरापूर, जिते त्याचबरोबर अनेक असे गावं आहेत याच्यामध्ये खूप चांगलं योगदान मिळतं. बॅकफुटर गेलं. चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. मिड विकेटला क्षेत्रशी चेंडू गेला. कार्पेट सायने कोणती चूक करत नाही. चेंडूची अचूक फेकी यष्टेच्या दिशेने करतोय आणि तो बंड 1 धाव आणखीन धावफलकावर. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण जर पाहिली तर शॉर्ट थर्डमॅन, एक क्षेत्ररक्षक गलीमध्ये आहे, शॉर्ट पॉईंट, एक शॉर्ट कव्हर आणि एक लॉंग ऑफ व्यूहरचना ऑफ साईडला.
ऑनसाईडला जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आता जर शॉर्ट फाईन लेग आपण पाहू शकता. यानंतर डीप मिड विकेट आणि एक मिड ऑन. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू. या ठिकाणी मात्र फटक्यामध्ये ताकद नाहीये. चेंडू बराच वेळ हवेत. गोलंदाज स्वतः झेलच्या खाली. झेल मात्र या ठिकाणी सुटतोय आणि फलंदाजाला मिळते जीवदान. क्रिकेटमध्ये जीवदान हे अतिशय महत्त्वाचं. एक एक झेल अतिशय महत्त्वाचं. अनेक सामने त्या एका झेलाने फिरवले जातात. हे क्रिकेटमध्ये आपण पाहायला मिळते. इथे मात्र जीवदान मिळालं. जतीन गोसावीला एका धावेने खेळतोय. नॉनस्ट्राईकला निलेश खेळण्याची तयार असेल. यावी हुक केलाय. चांगला फटका. फाईन लेग क्षेत्रामधून चेंडू जाईल. या ठिकाणी पंचांचा इशारा. एक शानदार फटका षटकार. आणि जेव्हा अशा प्रकारचे हुकचे फटके आपल्याला पाहायला मिळले तेव्हा मोहिंदर रहमत यांची आपल्याला आठवण होते. अनेक वेळा असे फटके त्यांनी मारले. निश्चित भारतीय संघासाठी खूप चांगलं योगदान दिलं. बऱ्याच वेळा ते बाद देखील झाले. पण हुकचा फटका त्यांचा अतिशय आवडता फटका. 6 धावांचं योगदान इथे मिळालं आणि संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकते. संघाची धावसंख्या धावपलकर येते ती 14च्या घरामध्ये. जतीन गोसावी आणि निलेश गोसावी ही जोडी मैदानामध्ये आपण पाहायला मिळते. ते ओम साई भंगारपाडा संघाचे. पहिले षटक आपण पाहत आहे हरीश गावणचं. निश्चित थोडंसं महागडं षटक ठरतंय कारण 14 धावा या षटकात आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 षटकार इथे मारले गेले निलेश गोसावीच्या बॅटमधून आणि अशा प्रकारे पहिल्या षटकात 14 धावा. ओमसाई भंगारपाडा. एका बाजूला पनवेल तालुक्याचा संघ, दुसऱ्या बाजूला पेण तालुकाचा जिते गावाचा हा संघ. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. नवीन षटकावरून बाळरथ रुपेश म्हात्रे गोलंदाज येईल. स्वर्गीय चंद्रकांत स्मृती जितवाई जिते संघाचा हा गोलंदाज. पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि त्याच्यामध्ये 330 शॉट सर्कलच्या बाहेर. आज महाराष्ट्र MSCBचं निश्चित चांगलं कौतुक करावं लागेल कारण संपूर्ण दिवसभर ही लाईट आपल्याला उपलब्ध झाली. अर्थात आयोजकांनी जनरेटर देखील इथे आणलं. कोणत्या प्रकारचं अडथळा निर्माण होऊ नये यासाठी. कारण महाराष्ट्रातली गाजलेली क्रिकेट स्पर्धा म्हणजेच किंजल स्पोर्ट चषक आणि आदर चषक स्वर्गीय जुली तेजस म्हात्रे स्मरणात ही क्रिकेट स्पर्धा. वळतोय आपण मैदानाकडे. रुपेश म्हात्रे गोलंदाज. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने. यावी मात्र जबरदस्त अप्परकटचा फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. फटका जातोय तो डीप पॉइंट आणि कव्हर मधून. चेंडू सीमारेषे पकडे येतो. एक शानदार चौकार 4 धावा. 4 धावांचं योगदान इथे मिळालं. सन्माननीय रामनाथ ठाकूर साहेब यांनी जिथे संघाला शुभेच्छा दिल्यात. कारण तुम्ही पाहता मी मगाशी म्हणालो की महाराष्ट्रातली गाजलेली स्पर्धा अगदी घराघरामध्ये क्रिकेट स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून किंवा टी व्हीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आणि या ठिकाणी डेड बॉल. येस, डेड बॉल वृद्ध चेंडू घोषित करण्यात आलेला आहे. तर इथे नेमकं घडलं काय पहा. निलेश गोसावींनी शेवटच्या चेंडूवर षटकार मारला आणि खरं तर त्याने आता नॉन स्ट्राईकला यायला पाहिजे दुसऱ्या षटकामध्ये, परंतु तो स्ट्राईकला गेला आणि त्यांनी तो फटका मारला. त्यामुळे पंचांकडे पर्याय नव्हता. पंचांनी हा डेड बॉल मृत चेंडू म्हणून घोषित केला. प्रेक्षकांच्या माहितीसाठी धावपलकावर धावा 14. रुपेश म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर असेल. क्रिकेटमध्ये कधी कधी काहीतरी गोंधळ होतं, अर्थात नाही आहेत, पण चुकीला निश्चितच या ठिकाणी आपण निश्चित योगदान देण्याचा प्रयत्न केले. तर वळूया मैदानाकडे. यावी मात्र पहा अतिशय वेगवान चेंडू. टप्पा पडला उजव्या यष्टीच्या जवळून चेंडू. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावला. निदा चेंडूची सांगता इथे पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2. 3 क्षेत्ररक्षक 30 शॉट सर्कलच्या बाहेर. 1 क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला, 1 आहे लॉंग ऑनला आणि 1 आहे लॉंग ऑफला. ही विरोचना 30 शॉट सर्कलमध्ये आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट गली, शॉर्ट पॉईंट आणि शॉर्ट कव्हर ऑफ साईडला. पुढचा चेंडूला खेळायचं होतं. बॅट चेंडू संपर्क आलं नाही. चेंडू आपण पाहिलं शरीराच्या जवळच राहिला. तो पण गोलंदाज चेंडू जातोय. 1 धावेचं योगदान इथे मिळालं. 1 धाव
धावेच्या माध्यमाने 15 धावा धावफलकावर. एका बाजूला तेजस गोसावी 2 या धावसंख्येवर, निलेश गोसावी आता 2 षटकारांच्या माध्यमातून तब्बल त्याने 13 धावांचं योगदानही दिलं. पुन्हा एकदा मोठा रनअप आहे पंचांच्या उजव्या हाताने गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते ती रुपेश म्हात्रेची. या ठिकाणी मात्र मोठा फटका स्क्वेअर लेग मिड विकेट व 2 चेंडूला भिरकावलाय. अर्थात येतो षटकार 6 धावांचं योगदान गगनचुंबी षटकार. या ठिकाणी मोठा फटका पाहायला मिळाला. 6 धावांचं योगदान मिळते पुन्हा एकदा निलेश गोसावीच्या बॅटमधून. चेंडू आपण पाहिलं तर थोडासा मधल्या एसटीच्या अगदी जवळ असणारा चेंडू आकुटप्प्याचा मिळाला आणि या चेंडूला मात्र भिरकावला. पुलचा फटका पाहायला मिळाला. अशा प्रकारचे फटके पाहिले की राहुल द्रविड यांची आपल्याला आठवण होते. अशा प्रकारचे फटके ते अर्थातच स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन या क्षेत्रामध्ये मात्र मारणारा खेळाडू म्हणजेच दी वॉल ऑफ द इंडिया अर्थातच राहुल द्रविड यांचा नेहमी आपण उल्लेख या ठिकाणी करतो. 6 धावांचं योगदान संघाची धावसंख्या 21च्या घरामध्ये. 21 धावा धावफलकावर. 21 खरा तर शुभांक प्रत्येक रायगडकर 21 आकडा आपल्या गाडीवर मिळावा यासाठी मोठी खटाटोप निश्चित RT ऑफिसमध्ये करतो. मुस्लिम बांधवांचा विचार करताच त्यांचं 786 हा शुभांक पण 7 अधिक 8 आणि 6 यांची बेरीज देखील 21 येते हे योगदान. दरम्यान हवेतून खेळलाय स्क्वेअर लेगवर. येथे 1 बॉल चेंडू जाईल सीमारेषेत पकडे चौकार आणि येथे पावशतक 25 धावा धावफलकावर. चांगली फटकेबाजी ती निलेश गोसावीच्या बॅटमधून त्याने 2-3 षटकार मारले आणि एक चौकाराच्या माध्यमातून खेळ तो सजवतोय. आणि खरं तर रुपेश म्हात्रे याचा षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडूत 11 धावांचं योगदान त्याने दिले. हरेश गावण जो 14 धावांचं योगदान देणारा महागडा गोलंदाज ठरला पहिल्या षटकामध्ये. ते स्वर्गीय चंद्रकांत स्मृती जिते या संघाचा गोलंदाज. षटक क्रमांक 2 मार्गस्थ मैदानामध्ये 25 धावा धावफलकावर. या ठिकाणी आतापर्यंत 12.5च्या सरासरी ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा रुपेश म्हात्रे पुढच्या चेंडूसाठी रिव्हर्स स्विप खेळायचा होता. बॅट चेंडूचा इथे संपर्क आला नाही. पाहूया आपण पंच दर्शवतील. चेंडू गेला तो अर्थातच येस बाईकचा इशारा. चेंडू आपण पाहायला मिळतो तो अर्थातच गली क्षेत्रामध्ये 1 धावेचं योगदान. रिव्हर्स स्विप म्हणजे दुधारी तलवार असं म्हणतात. ज्याचे लागला तर आभार तर बरबाद असं म्हणतात. डेव्हिड हटन झिम्बाब्वे संघाचे यांची आपल्याला आठवण होते कारण आज आपण पाहता टेनिस विश्वामध्ये अनेक खेळाडू महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतात. मात्र थोडासा धोका असतो. तो धोका पत्करला होता तो फलंदाजाने. 26 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू सरळ बॅटिंग खेळलाय. इथे मात्र जमिनीला सरपटात ड्राईव्ह केलं चेंडूला. ऑफ ड्राईव्ह चेंडू जातो तो मिड ऑफ क्षेत्रामध्ये. लॉंग ऑफ पूर्ण क्षेत्राशी चेंडू येतोय. 1 धाव इतके धावफलकार नोंदवतोय आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 2 इथे समाप्त झालं. या षटकात एकूण धावा जर विचार केला तर आमचे कांचन पालकर सर सांगतायत की या ठिकाणी 13 धावा. पहिल्या षटकात 14 धावा 27 धावा धावफलकावर. 2 षटकामध्ये 13.50च्या सरासरीने इथे ओमसाई भंगारपाडा मगाशी सांगितलं की ओमसाई भंगारपाड्याचे काही निर्णायक खेळाडू या ठिकाणी या सामन्यामध्ये नाहीत. पण तो अर्थातच पाठिंबाच्या खेळाडूंना ती संधी असते आणि त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न आता प्रत्येकाने करायला पाहिजे. तेच काम ओमसाई भंगारपाडा संघ करतोय. 2 षटकं समाधानी 27 धावा धावफलकावर. रुपेश म्हात्रेचं षटक ते देखील महागडं ठरलं. तब्बल त्यांनी 13 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकात हरेश गावणने 14 धावा खर्च केल्या. येणारी 3 षटकं बाकी आहेत. शिवशक्ती कडाव कर्जतचा संघ हा संघ मात्र अर्थात दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला. यातील विजेता संघ त्यांच्याबरोबर 4 षटकांचा सामना खेळेल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते. पहिले षटक खेळणारा गोलंदाज हरेश गावण याला संघनायकांनी पुन्हा एकदा आमंत्रित केले ज्याने 14 धावा दिल्या होत्या. वैयक्तिक 2रं आणि संघाचं 300 षटक घेऊन. आपल्या बॉलिंग मार्कवर पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावी चेंडूला भिरकावलंय. निश्चितच पुलचा फटका आमच्या समालोचन कक्षामध्ये अतिथी कक्षामध्ये पाहुण्यांचं स्वागत करतोय आणि इथे येतोय एक शानदार फटका चौकार 4 धावा. चांगली फलंदाजी या ठिकाणी आपण पाहायला मिळाली. आतापर्यंत एकही विकेट न गमावता 31 धावा धावफलकावर इथे नोंदवल्या. चौकारच्या माध्यमातून जतीन गोसावी वैयक्तिक जाऊन पोहोचले 7 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा हरीश गावण यावेळी अपरकट क्षेत्ररक्षक आहे. गली क्षेत्रामध्ये चूक केली फलंदाजांनी. इथे मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न केला कारण मगाशी चौकार आला होता ऑनसाईडला मिड विकेटला.
या ठिकाणी मात्र अप्परकटच्या मधून खेळण्याचा प्रयत्न केला आणि गलीमध्ये एक सुंदर झेल क्षेत्रक्षणी घेतला आणि हा पहिला धक्का 27 धावा 31 धावा इथे धावपलकावर असताना मात्र आल्या त्या ओमसाई भंगारपाडा संघाला. बाद होते फलंदाज जतीन गोसावी ज्याने आपण पाहता 7 धावांचे योगदान देत 6 चेंडूमध्ये एक चौकार मारला. बाद होऊन परततोय आणि हरीश गावंडला हे पहिलं यश मिळालं. नवीन चला फास्ट करा, वेळेचं बंधन पाळा, ही सूर्यदेवता आपल्यासाठी थांबणार नाही आहे. चेतन गोसावी नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर या ठिकाणी येतोय. आपल्याला अजून बरेच सामने खेळवायचे आहेत कारण 5 वाजेपर्यंत हे मैदान आपल्याला निश्चितच मिळेल आणि त्यानंतर मात्र यस कबड्डीच्या सामने आहेत त्यामुळे इथे 5 पर्यंत सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत पूर्णपणे. वळूया मैदानाकडे. नवीन फलंदाज चेतन गोसावी. दरम्यान यावेळी मात्र हा चेंडू चांगला चेंडू होता, खाली राहिला चेंडू. ऑनसाईडला चेंडूला खेळायचं होतं पण बॅट चेंडूचा संपर्क आल्याने उरलेलं काम यष्टीशक पूर्ण करतोय आणि निर्धा चेंडू सांगता चेतन गोसावी नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर 0 धावसंख्येवर खेळतोय. पहिला फलंदाज जतीन गोसावी बाद झाला ज्याने 7 धावांचं योगदान दिलं 6 चेंडूंमध्ये एक चौकाराच्या माध्यमातून. मोठा रन पाय 10-12 पलंजर हरीश गावण. यावेळी पहा चेंडू थोडासा उजव्या यष्टीच्या खूप बाहेर पाठलाग केला चेंडूचा. पंच असमाधानी ठरले, त्यांनी चेंडू अर्थात हात जमीन समांतर केले. 1 धाव आणखीन एका धावेचं योगदान इथे मिळालं स्वैरच्या माध्यमातून आणि बघता बघता धावा धावपलकावर 32. षटक क्रमांक 3 मार्गस्थ मैदानामध्ये असताना शॉर्ट थर्ड आणि शॉर्ट फाईन लेग या ठिकाणी आपण पाहू शकता. यष्टीच्या बरोबर या पाठीमागे एक गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे ज्यांनी सुरेख झेल घेतला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, एक डीप पॉईंट आणि एक लॉंग ऑफ ही रचना असताना पुढचा चेंडू. यावेळी मात्र फुलटॉ चेंडू होता. चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला, ताकद थोडीशी कमी आपण पाहिल्या भेटली. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू हे पण 1 धाव सहजगती धावपलकावर नोंदवली. ऑन साईडला आपण पाहिलं तर आता एक शॉर्ट फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन या माध्यमातून पुन्हा एकदा हरीश गावण पुढच्या चेंडूसाठी. हा चेंडू पुन्हा एकदा पहा उजव्या यष्टीच्या बाहेर पंचाने हात जमीन समांतर केलेत. अवांतर धावसंख्येत 1 ने आणखी बदल होतोय. समीर शेठ कटेकर सर यांचं या ठिकाणी आगमन होतंय, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. सरांना विनंती अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हावं. वळी आपण त्यांच्याकडे. यावेळी मात्र चेंडूला निश्चितच मोठा फटका खेळचा. बॅट चेंडू संपर्क नाही. पंचांकडे दाद मागितली जाते. बाद आहे किंवा नाही पंचांकडे या ठिकाणी अर्थातच अपील केलं. स्क्वेअर लेग पंचांकडे. बॅटचं कट आहे की नाही या ठिकाणी अर्थातच यष्टीशक पंचांकडे मागणी करतोय. दोन्ही पंचांचं निश्चितच तटस्थ पंच आहेत या ठिकाणी. पाहूया दोन्ही पंच या ठिकाणी. चला सामना सुरू करा. वेळेचं बंधन आहे आपल्याला. 5 वाजेपर्यंतच मैदान खुलं आहे. कबड्डी स्पर्धा आहे. कबड्डी स्पर्धा आहेत. समालोचक आणि पंच यांच्यामध्ये संध्याकाळी 5 वाजता. तर या ठिकाणी अपील मात्र फेटाळलं हरीश गावण गोलंदाज. पंचाच्या डावीकडून उच्च हाताने पुन्हा एकदा. यावेळी मात्र चेंडूला ऑनसाईडला खेळायचं होतं. बॅट आणि चेंडूचा संपर्क येत नाही. उरलेलं काम यष्टीशक पूर्ण करतोय. षटक क्रमांक 3 समाप्त होतात आणि 3 षटकांच्या समाप्त धावपलकात धावा येतात त्यात 34. हरीश गावण यांचं षटक. पहिल्या षटकात 14 धावा, या षटकात 7 धावा. चांगली गोंजी केली हरीश गावण यांनी. विकेट देखील एक मिळवलं. एक गडी बाद धावा धावपलकावर या ठिकाणी पाहायला मिळतात 34.
चला 12व्या खेळाडूने पाणी घेऊन जा. 12व्या खेळाडू मैदानात पाणी घेऊन जा. इथे निलेश गोसावी ज्याने 3 षटकाराच्या माध्यम आणि चौकारच्या माध्यमातून अतिशय चांगली फलंदाजी केली, ती 23 धावांची. आणि चेतन गोसावी त्याला साथ देतोय, अर्थात 2 चेंडूमध्ये 1 धावेची. पाणी घेऊन जा 12वा खेळाडू मैदानामध्ये. खेळ थोडासा थांबले. ड्रिंक्स ब्रेक तुम्ही पाहतास. स्वर्गीय झुरी तेजस म्हात्रे यांच्या स्मरणार्थ जय हनुमान दापोली पुरस्कृत जय हनुमान बोरले, जय बजरंग मित्रमंडळ आणि संजीवनी मित्रमंडळ, सिद्धार्थ अँड गोल्डी जीवदानी स्पोर्ट्स बामणडोगरी, स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक आयोजित किंजल स्पोर्ट चषक आणि आदर्श चषक 2025 आज 9वा दिवस या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण अर्थातच 24 लाईव्ह संदेश दादा पाटील यांच्या माध्यमातून घरबसल्या क्रिकेट स्पर्धा आपण पाहायला मिळते. DJ सँडी यांचं खूप चांगलं निश्चित सहकार्य या स्पर्धेसाठी पाहायला मिळालं. चला पाणी घेऊन जा लगेच मैदानामध्ये. स्वर्गीय राजीव गांधी मैदान नवीन पनवेल येथे ही क्रिकेट स्पर्धेचे प्रमुख आकर्षण म्हणजे टॅप बॉल हे वैशिष्ट्य या स्पर्धेचं पाहायला मिळालं. प्रत्येकाने त्याचा निश्चित उल्लेख केला आहे. पंच जीवन गावण सर वाघुलीवाडा, शैलेश चव्हाण सर करण जाऊरण आणि अमोल काळे सर नवीन पनवेल अर्थात पोदी हे पंचांच्या भूमिकेमध्ये. गुणलेखक कांचनदादा पालकर अर्थातच राजकीय क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान आहे. केवाळे गावचे उपसरपंच या ठिकाणी गुणरेखाने अनेक क्रिकेट स्पर्धा त्यांनी गाजवल्यात. समालोचन नवीन षटक घेऊन गोलंदाज रोहित म्हात्रे. गोलंदाज आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 34 षटक घेऊन खेळाचे पहिलं सत्र तुम्हाला पाहायला मिळतात. एका मुक्या प्राण्याचं देखील मैदानामध्ये आगमन झालं. हे वैशिष्ट्य आहे क्रिकेटचं. वळूया मैदानाकडे. पहिला चेंडू यावी मात्र फ्रंट फुट पद्धत आली ते दाखवलं. चेंडू खेळला अर्थात ऑन ड्राईव्ह आपण पाहायला मिळतं. चेंडूवर क्षेत्रशी येईल, चेंडूची फेकी ते होईल तो म्हणजे 1 धाव. धाव प्रकार नोंदवली गेली. 1 धावीचे योगदान म्हणते ते चेतन गोसावीला. त्याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोचते 2 आणि संघाची धावसंख्या 35. पुढचा चेंडू यावेळी कट केलाय. लेट कटचा वापर केला. चेंडू मात्र थांबणार नाही. या चेंडू जाईल सीमारेच्या पलीकडे अर्थात थर्डमॅनला येतो. एक सुंदर संजुनी चौकार 4 धावांचं योगदान. लेटकट म्हटलं की आपल्याला गुंडप्पा विश्वनाथ यांची आठवण येते. सुनीलजी गावस्कर यांचे मेवणे कर्नाटकचे ज्यांनी लेटकट आणि स्क्वेअर कटच्या माध्यमातून खरं क्रिकेट विश्वामध्ये खूप चांगलं योगदान दिलं. आज आपण पाहतात अनेक खेळाडू या ठिकाणी अशा प्रकारचे फटे अगदी शेवटच्या क्षणी चेंडूला कट करणं. चला स्पीडअप घ्या, वेळ दौडू नका, कारण कबड्डीचे सामने देखील आम्हाला पाहायचे आहेत. तर हा चौकार 4 धावांचं योगदान इथे मिळाला. बघता बघता धावा धावपलकर 39. चौकार या ठिकाणी आला तो फलंदाज निलेश गोसावीच्या बॅटमधून. 39 षटक क्रमांक 4. एका बाजूला जितोय जिते संघ, दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षण करतोय ओमसाई भंगारपाडा या ठिकाणी फलंदाजी करत असताना उशिरा प्रेक्षकांच्या माहितीसाठी रोहित म्हात्रे पुढच्या चेंडूसाठी यावी. चेंडूला हलकंसं खेळण्याचा प्रयत्न. इथे दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेळ नव्हतं. जे ताळमेळ नेहमी पती आणि पत्नी यांच्यामध्ये असावं होतं. संसारामध्ये ताळमेळ चांगला असलं की संसाराचं राडगडगं अतिशय वेगाने पुढे सरत असं म्हणतात. तसं क्रिकेटमध्ये 2 फलंदाजांमध्ये ताळमेळ चुकलं. स्ट्राईकचा फलंदाज या ठिकाणी तुम्ही पाहिला तर अर्थातच धाव करण्यासाठी प्रयत्न केला, पण नॉन स्ट्राईकचा फलंदाज या ठिकाणी होता चेतन गोसावी. यांनी प्रयत्न केले या ठिकाणी, पण दोघांमध्ये ताळमेळ चुकला आणि धावचीच्या रूपाने फलंदाज मैदानातून बाहेर झाला. दुसरा फलंदाज या ठिकाणी गमला ओमसाई भंगारपाडा संघाचा. धावा धावपलकार येऊन पोहोचल्यात 39 आणि बाद होते फलंदाज निलेश गोसावी माफकार. जतीन बाद झालं 7 या धावसंख्येवर. 3 षटकार आणि 1 चौकारच्या मध्ये एक अतिशय चांगलं योगदान. 12 चेंडूमध्ये 27 धावांची खेळी करणारा फलंदाज मैदानातून परततोय. नवीन फलंदाज मैदानात येतोय. प्रेम दबडे नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावर. यावेळी मात्र अपील पंचांकडे केलं. पंचांनी अपील टेप बॉल आपण पाहतात. पंचांचं बोट या वेळी मात्र आकाशाकडे येतोय आणि 3रा धक्का
यावेळी आपल्याला पाहिजे ओमसाई भंगारपाडा संघाचा फलंदाज जो चौथ्या क्रमांकाचा प्रेम दमडे 0 डकआउट बदकाच्या अंडर बसून परततोय. रोहित मात्रेला मिळते यश. असं वाटत होतं धावपलकर मस्त आल्या होत्या आणि पहिल्या षटकात 14 दुसऱ्या षटकात 13 पण हरेश गावण यांचं तिसरं षटक निर्णायक ठरलं. 7 धावा त्यांनी या दिल्या. एक फलंदाजाला बाद देखील केलं आणि इथे मात्र रोहित मात्रेने देखील पायचित लेग बिफोर ज्याला म्हटलं होतं बाद केलं ते फलंदाजाला प्रेम दमडेला. विघ्नेश काटेकर नवीन फलंदाज मैदानामध्ये भंगारपाडा संघाचा. पुढचा चेंडू यावेळी मात्र लाईन आणि लेग अतिशय चांगली होती. हवेतून खेळण्याचा प्रयत्न बॅट चेंडूचा संपर्क घेत नाही. उरलेलं काम यष्टीशक पूर्ण करतोय आणि निर्धाव चेंडू सांगता 39 धावा धावपलकावर. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावेळी मात्र वेगळ्या पद्धतीने चेंडू खेळलाय. चेंडू आपण पाहता लॉंग लेग क्षेत्रामध्ये जाईल. क्षेत्र स्क्वेअर लेगून येतोय. यष्टीच्या दिशेने चेंडूची फेकी आणि इथे पंचांचं बोट आकाशाकडे फलंदाज धावचित. आणखीन एक फलंदाज धावचित चिरपणे गमावला तो ओमसाई भंगारपाडा संघाने. 1 धावीचं योगदान. 1 धाव संघाला आणि अशा प्रकारे 3 गडी बाद धावा धावपलक 40 बाद होतोय. परततोय तो विघ्नेश कटेकर धावचीच्या रूपाने 1 धावेवर मैदानातून परतला. चौथं षटक इथे समाप्त झालं. चांगलं षटक पाहायला मिळालं रोहित म्हात्रेचं ज्याने 6 धावा या ठिकाणी खर्च केल्या. एक फलंदाज धावचीच्या रूपाने निश्चित बाद झालाय आणि जसं मी मगाशी म्हणालो पहिल्या षटकात 14 दुसऱ्या षटकात 13 पण त्यानंतर जे 2 षटकांचा विचार केला तर तिसऱ्या षटकात फक्त 7 आणि चौथ्या षटकात फक्त 6. निर्णय षटक या ठिकाणी पेण संघाकडून स्वर्गीय चंद्रकांत स्मृती जितूआई जिते पेण या संघाच्या माध्यमातून नवीन षटक आपण पाहणार. शेवट षटक साहिल दमडे या ठिकाणी गोलंदाज आहे फलंदाज आहे. 40 या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये 70 धावा देखील निश्चित आपण पाहिलात की एक मोठं योगदान पाहायला मिळालं. आणि जसं आपण पाहतात की श्री केदारनाथ 11 तळेकर मुरुड हा संघ हा 3ऱ्या फ्रेममध्ये दाखल झाला आहे. आजच्या दिवसामध्ये सुपर 8मध्ये कोणता संघ इथे दाखल होईल याचं उत्तर आपल्याला संध्याकाळी 5च्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. वळी अंतिम षटकाकडे मयूर म्हात्रे गोलंदाज आहे. अंतिम षटक समोर फलंदाज चेतन गोसावी 2 या धावसंख्येवर खेळतोय. 3 चेंडू सामना केलाय. साहिल पहिला चेंडू निश्चितच यॉर्कर पद्धतीचा चेंडू फ्रंट फुटवर घेत केला परंतु इथे खराब क्षेत्ररक्षण आणि वायडिश लॉंग मधून चेंडू सेवा आपल्याला अर्थातच क्षेत्रचा फटका 4 धावांचं योगदान. खराब क्षेत्राचा फटका 4 धावांचं योगदान इथे मिळालं आणि 4 धावांनी संघाची धावसंख्या 4 ने वाढेल. एकूण धावपलकर वाढ होईल ती 44. चेतन गोसावी 1 चौकारच्या माध्यमातून जाऊन पोहोचते 6 धावसंख्येवर. पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. पंचांकडे दाखवत आहेत झेल असल्याचा यष्टीरक्षक आणि त्याचबरोबर शॉर्ट थर्डचा क्षेत्ररक्षक. चला पंचांवर कोणत्या प्रकारचं दडपण टाकू नका कारण तटस्थ पंच आहेत या ठिकाणी आणि या ठिकाणी मात्र आपण हा निर्णय फेटाळला गेला. मयूर मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे षटक फेकतात. साहिल दमडे आणि चेतन गोसावी ही जोडी आहे. दहा पार रनअप आहे. पंचाच्या डावीकडून शेवटचे षटक 44. या ठिकाणी हवेतून खेळण्याचा प्रयत्न आकुटप्यात चेंडू इथे पाहायला मिळाला. शॉर्ट थर्डमॅनला इथे आपण बघा क्षेत्रशिक चेंडू येतोय झेल घेतोय आणि अशा प्रकारे या ठिकाणी ओमसाई भंगारपाडा संघाचा फलंदाज मैदानातून चेतन
गोसावी याची खेळ मदत समाप्त होतोय आणि धावकर येऊन पोहोचतात त्या 44. 6 चेंडूमध्ये 6 धावांचं योगदान दिलं होतं चेतन गोसावी यांनी. आणि नवीन फलंदाज सिद्धेश वासकर मैदानामध्ये. शेवटचे षटक खेळाचं पहिलं सत्र. मयूर मात्र शेवटचे षटक या ठिकाणी फेकतोय. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू निर्धाव आणि त्यानंतर मात्र विकेट बळी मिळाला. सिद्धेश वासकर 7व्या क्रमांकाचा फलंदाज येतोय. ओमसाई भंगारपाडा संघाचा स्वर्गीय चंद्रकांत स्मृती चितवाई जिते या संघाविरुद्ध पुन्हा एकदा मयूर म्हात्रे पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने. या ठिकाणी चेंडूला फिरकावलाय, पुलचा फटका मिड विकेटला येतोय. एक दमदार फटका, गगनभेदी गगनचुंबी षटका 6 धावांसाठी. 6 धावांचं योगदान इथे मिळालं आणि बघता बघता 6 धावा धावफलकावर वेगाने पुढे सरकतात त्या अर्धशतकामध्ये 50. सिद्धेश वासकरचा पहिला चेंडू तो खेळला आणि त्याने षटकार यांनी या ठिकाणी आपल्या संघाला खूप चांगलं योगदान दिलं. एंड बदलतोय पंचांच्या उजवीकडून गोलंदाज मयूर म्हात्रे. या ठिकाणी पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट हवेतून गेलाय नवीन पल्लच्या दिशेने, लॉंगरला येतोय आणखीन एक गगनभेदी षटकार 6 धावांसाठी. 56 धावा येत नव्हत्या त्या ओमसाई भंगारपाडा संघाच्या माध्यमातून, परंतु या ठिकाणी धावा आल्या शेवटच्या षटकामध्ये. सिद्धेश वासकरने सलग 2 षटकार मारले आणि निश्चित आपल्या संघाला खूप चांगलं योगदान अर्थात दिलं. 56 धावा धावफलकावर 5 फलंदाज गमावले. अर्धा संघ मध्यातून परतला, पण शेवटचे षटक मयूर म्हात्रेचं मात्र महागडं षटक ठरते ते स्वर्गीय चंद्रकांत स्मृती जितवाई जिते या संघासाठी. कारण या षटकामध्ये आता पण जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर निर्धाव, नंतर तिसऱ्या चेंडूवर विकेट आला होता, पण सलग 2 षटकार जर मारले गेले सिद्धेश वासकरच्या बॅटमधून, त्यामुळं 16 धावा या षटकात धावफलकावर आल्या. पुन्हा एकदा मैदानाकडे सिद्धेश वासकर. या ठिकाणी लोअर फुट चेंडू निश्चित होता, हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंग ओव्हर क्षेत्रशः चेंडूवर येतोय. सिद्धेश वासकरची खेळी मात्र समाप्त होते, पण अगदी शेवटच्या क्षणी 2 षटकारांनी आपल्या संघाला त्यांनी खूप चांगले योगदान दिलं आणि एकूण धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या त्या ओमसाई भंगारपाडा संघाच्या अब तक 56 धावा धावफलकावर आल्या. 57 धावांचं लक्ष्यचा पाठलाग इथे करायचा आहे. 57 धावांचा पाठलाग, 5 षटकांचा सामना, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये जर आपण पाहिलं तर अर्थातच 11.40च्या या सरासरीने धावसंख्या धावफलकावर नोंदवावी लागेल ती स्वर्गीय चंद्रकांत स्मृती जितवाई जिते या संघाला. शेवटच्या षटकाची गोलंदाज पृथ्वीकरण जर आपण पाहिलं तर मयूर म्हात्रेचं षटक मात्र महागडं षटक ठरलं. फक्त हरीश गावंड यांनी 7 धावा 2 विकेट आणि त्यानंतर रोहित म्हात्रे यांनी 6 धावा देत 1 विकेट प्राप्त केलं. हे योगदान ठरलं 2 गोलांचा. बाकीची सर्वच गोलंदाजाचा विचार केला तर निश्चित महागडे गोलंदाज ठरले. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाहता ते 56 धावांचं लक्ष ठेवलंय 57 धावा जिंकण्यासाठी स्वर्गीय चंद्रकांत स्मृती जितवाई जिते संघ. ह्या कशा प्रकारे कशा घडणार याचा धावतो समज ऐकूया. पळसवा गावचा एक अतिशय गोड आवाज अर्थातच आमचे दीपक दादा पाटील यांचा आवाजाने या ठिकाणी खेळाचं दुसरं सत्र आपण पाहणार आहोत. परंतु दोन्ही संघाचा आपण विचार केला तर लाईनच्या माध्यमातून हे संघ मैदानात उतरतात, मैदानातून बाहेर येतात, हे खरं योगदान आहे. तर जाऊया आमचे दीपक दादा पाटील सरांकडे. धन्यवाद. चला लगेच सेत्रेशन लावून घ्या आणि फलंदाज देखील पाठवा, कारण 5 वाजेपर्यंत आपल्या मैदान खाली करायचं आहे.
चला सलामीची जोडी पाठवा. चला जेवायचं कोणी बाकी असेल तर जेवण करून घ्या. भाजी असेल. तर 57 धावांचं टार्गेट आहे. 70-70 स्पोर्ट्स शॉप पनवेलचं 70-70 स्पोर्ट्स शॉप दाखवलं जातं आपल्या टीव्ही स्क्रीनवर. वीरेन कावंड स्पोर्ट्सचे मॅनेजर आहेत. विशाल चितेकर यांचा हा स्पोर्ट्स शॉप जरूर आपण तिकडे परचेस करू शकता. जवळच आहे इकडून. चला मॅच चालू करा. सिद्धेश वास्कर उशिरानं संघाच्या स्क्वॉडमध्ये दाखल झाला. शेवटच्या 3 चेंडू साठी तो अवेलेबल होता आणि शेवटचे 3 चेंडू खेळताना त्यानं 12 धावांचं योगदान दिलं. थोडंसं बळ वाढलं असेल खरं तर बंगारवाडा संघाच्या गोलंदाजांसाठी. त्यामुळे कुठेतरी एक समाधानकारक धावसंख्या जरूर पाहायला मिळाली. 57 धावांचं चेस करायचं आहे. जितू आई जिते या संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. निलेश पाटील आणि हरेश गावण. पहिला बॉल चेतन गोसावी. पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंड. समोरच्या दिशेला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लॉंग गॉन बाउंड्री लाईनच्या वरतून पहिलाच बॉलवर धमाका. निलेश पाटीलच्या बॅटमधून येतोय षटकार. चेतन गोसावीचं भव्य स्वागत झालंय. निलेश पाटीलच्या या पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. निलेश गोसावीने सुद्धा अशीच सुरुवात केली होती. आज बऱ्याच दिवसानंतर निलेश गोसावीनं चांगल्या धावा उभारल्यात मित्र म्हणेन बंगारपाडा टीमसाठी. बरेच दिवस काही महिने मित्र म्हणेन स्ट्रगल सुरू होता निलेश गोसावीचा. आज या 27 धावा त्यानं केल्यात. थोडासा कॉन्फिडन्स तर वाढला असेल आणि गरजेचं सुद्धा होतं बंगारपाडासाठी. यावेळेस अगोदरच खरं तर स्टान्स घेतला होता. फाईन लेगला चेंडू धाडलाय तो सरळ सीमारेषेच्या दिशेनं. 4 धावांकरता येतोय चौकार. ऑप्शनच्या बाहेर शफल अगोदरच झाला होता. बसला सुद्धा आणि इकडे हा बैठक शॉट दिशा दिली होती फाईन लेगला. प्री डिसाइडेड होतं. गोलंदाजाच्या समोर अगोदरच खरं तर चॅलेंज केलं होतं चेतन गोसावीला. पुन्हा एकदा इकडे मात्र चान्स आहे आणि फाईन लेगला मात्र झेल. कमालीचा टिपलाय. विघ्नेश कटेकर त्या ठिकाणी होता. विकेट डाऊन. पहिला धक्का ब्रेक थ्रू दिला अखेरीस. एक चांगला झेल फाईन लेगला. पहा अगोदरच पुन्हा एकदा बैठक मारण्याचा प्रयत्न स्कूप केला होता. फाईन लेगला पहिल्यांदा अगदी बॉल थांबवला आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये विघ्नेशनं मात्र टिपला झेल. पहिला धक्का लागेल तो जितवाई जिते टीमला. खरं तर पहिल्या प्रयत्नामध्ये यशस्वी झाला होता फलंदाज. पुन्हा चॅलेंज केलं गोलंदाजाला. परंतु चेतन गोसावी सुद्धा कमी नाहीये. नेहमीच पाहायला गेलं तर गोलंदाजीमधून अफलातून प्रदर्शन त्याचं राहिलंय. व्हेरिएशन्स आहेत बॉलरकडे या. आणि त्याचमुळे बंगारपाडा संघासाठी नेहमीच त्याची गोलंदाजी लाभदायक ठरले. नवीन फलंदाज मयूर म्हात्रे येतोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल आतमध्ये येतोय. डॉट बॉल. काल टेंभोडे नाईट स्पर्धेमध्ये जितवाय जिते ब संघ अंडर-19 संघ सुपर 14 मध्ये प्रवेश केलाय आणि मयूर मात्र तिकडे खेळला होता. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. 10 धावा धाव फलकावर. कमबॅक चेतन गोसावीकडून झालंय.
पुढे सरसावत, यावेळेस मात्र ड्राईव्ह मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा पार 4. मयूर मात्रेच्या बॅट मधून येतोय हा पहिला चौकार. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. पहिल्या षटकांती धाव फलकावर धावा लागल्यात त्या जिते संघाच्या. एक गडी बाद 14. चौदा धावा धाव फलकावर. दुसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होईल सिद्धेश वास्कर. आज खरं तर वर्किंग डे, थोडासा उशिरानं स्क्वॉड मध्ये समाविष्ट झाला. शेवटचे 3 चेंडू खेळण्यासाठी आला सिद्धेश. अन्यथा सुरुवातीपासून जर असता तर वेगळ्या धावा आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. आणि थोडंसं ऍडजस्टमेंट केलं होतं आयोजकांच्या वतीनं. पण काही मॅचेस थोड्याशा एकतर्फी सुद्धा झाल्या, काही लवकर संपल्या आणि त्यामुळे थोडंसं त्याचा टायमिंग थोडंसं चुकलं होतं. इकडे मात्र चांगला स्ट्रोक, एक स्ट्राइक कव्हरला. लॉंग चेस लॉंग ऑफ फिल्डर साठी बॉल सीमा पार. 4 धावां करता हरेश कावणच्या बॅट मधून येतोय हा पहिला चौकार. मोठं नाव चितोय जिथे टीम साठी गेले कित्येक वर्ष सातत्याने हे नाव मात्र आदराने घेतलं जातं. एक्सलंट ड्राईव्ह थ्रू द कव्हर्स. अनेक सामने आजपर्यंत हरेश कावणनं आपल्या फलंदाजी गोलंदाजीच्या जोरावर मात्र जिंकून दिलेत. सिद्धेचा हा चेंडू फटका फसलाय. बॉल हवेत होता, थोडासा दूर राहिला, परंतु आज झेल जर होऊ शकला असता तर मात्र मोठी विकेट मिळाली असती. कारण हीच विकेट फार निर्णायक असेल या मॅच मध्ये. थोडासा स्टार्ट अगोदर घ्यायला हवा होता. चेलवर पोहोचता येणं शक्य होतं जर सुरुवातीपासून प्रयत्न झाला असता तर. 19 धावा धाव फलकावर. चांगला चेंडू फुल लेंथ ऑन साइडला प्लेस केल्या स्क्वेअर लेगकडे. सिंगल मिळेल, 1 रन. धावसंख्या 20 या आकड्यावर. 20 रन्स ऑन बोर्ड. फाईन खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. एक अतिरिक्त रन. 14 दिवस अमोल काळेसर या ठिकाणी पाहायला मिळतील. सगळ्या पंचांबरोबर काम करण्याचं खरं तर त्यांना भाग्य मिळेल. चांगला चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवला होता ही लाईन. विशाल जितेकर खरं तर आज पहिला सामना खेळला, दुसऱ्या सामन्यासाठी अवेलेबल नव्हता. दिल्ली सुपर हिरोज साठी आज मॅनेजरच्या भूमिकेमध्ये विशाल जितेकर दिसतील. ISPL चा लिलाव अवघ्या काही मिनिटांमध्ये सुरू होईल. समोर ड्राईव्ह केला, यावेळेस मात्र चेतन गोसावी त्या ठिकाणी आहेत आणि सगळ्यांच्या नजरा मात्र लागल्यात जिओ हॉटस्टार कडे. 4 वाजता या ऑप्शनला सुरुवात होईल. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामधील खरं तर इंटरनॅशनल लूक स्टँडर्ड असणारी स्पर्धा आणि बरेचसे रायगडचे खेळाडू आज विशेष त्यांच्यावर नजर असेल. ऑन साइडला वळवलं. इकडे मात्र पाहूया, बरंच धावावं लागेल. नाही चान्स फ्रेम कडे. बॉल सीमा रेषा पार. 4. मयूरच्या बॅटमधून आणखीन एक चौकार त्याच क्षेत्रामध्ये येत असताना धाव फलकावर धावा लागल्या. तिकडे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 26 धावा धाव फलकावर. 26 रन्स ऑन बोर्ड. बरोबर 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 3 ओव्हर्स मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 31 धावांची गरज आहे. 31 रिक्वायर्ड नाव, रिमेनिंग 18 असं इक्वेशन. चला मॅच चालू करा. टीम मीटिंग नको. यंदा विशाल जितेकर दिसले टीम मॅनेजरच्या भूमिकेमध्ये. पुढच्या वर्षी तेजस मात्रे सुद्धा तिकडे असतील.
त्यासाठी त्यांना शुभेच्छा देऊया आपण. कारण ती क्षमता आहे त्यांच्याकडे, सगळ्या खेळाडूंची जाण आहे. निलेश परदेशी फ्रँकचे लॉयड म्हणून संबोधलं जातं त्यांना. फाल्कॉन्स हैदराबाद ही फ्रँचायझी सांभाळतात सध्याच्या घडीला. आपल्याकडची नावं खरं तर गतवर्षी सुद्धा ISPL मध्ये आपले बरेचसे खेळाडू पाहायला मिळाले. रजत मुंडेला आपण पाहिलं, कमाल परफॉर्मन्स त्यानं दिला होता. मयूर वाघमारेला शेवटच्या क्षणाला खरं तर एक तिकीट मिळालं. तर नवीन खेळाडू जेव्हा जातात तेव्हा तो आनंद मात्र वेगळाच असतो. अमित नाईक, आकाश तारेकर हे खेळाडू आपण पाहिले. त्यानंतर युवा आर्यन खारकरला आपण पाहिलं. अलिबागच्या कर्जतचा साहिल लोंगलेला आपण बघितलं. ओ टेप बॉल शॉट टाकलाय. दिलीप वेंगसरकर अकॅडमी मधून आणावा लागेल हा चेंडू. इट्स अ लॉंगेस्ट सिक्स ऑफ द डे. दमदार फटका, भव्य स्वागत झालंय समीर कटेकर यांचं. पहिल्याच बॉलवर ठोकलाय गगनचुंबी षटकार. आता टेप बॉल पडला तर ठीक, नाही तर मात्र पहा कुठे गेलाय, अकॅडमी मध्ये गेलाय. अकॅडमी मध्ये बरेचसे चेंडू खरं तर साठा झाला असेल तिकडे. तेजस्वी दिलीप वेंगसरकर यांना तुम्ही कॉल करू शकता, कारण तुमची ओळख आहे तेवढी. त्यांना सांगू शकता आमचे बरेचसे चेंडू तिकडे गेलेत. अगदी पहिल्या दिवसापासून 9 दिवसामध्ये बरेचसे चेंडू गेलेत. ते दिले तर बरे होतील, प्रॅक्टिससाठी वापरता येतील आपल्याला. 17 बॉलमध्ये 25 धावांची गरज आहे. 32 धावा धावफलकावर आहेत. समीर कटेकर यांच्याकडे टेप बॉल जरूर दिलाय, त्याचा योग्य वापर करावा लागेल. चांगला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, बरोबर लाईनवर पडला ना तर टेप बॉलवर मात्र धावा येणं फार कठीण होऊन जातं. मगाशी आपण पाहिलं सूरज पाटील सारखा खेळाडू 4 डॉट बॉल खेळा टेप बॉलवर, अन्यथा तसं चित्र कधीच बघायला मिळत नाही. ओल्लो फुल टॉस बॉल, टॉप एज लागले, बॉल हवेत आहे. चेतन गोसावी खाली, विकेट. सगळ्यात महत्वाची विकेट मात्र मिळवले समीर कटेकर यांनी. हरेश गावंडला आता मात्र चालतं केलं मैदानाच्या बाहेर. हा मोठा धक्का जितवायची त्या टीमला. इथूनही मॅच मात्र फिरू शकते. ही महत्वाची विकेट मात्र प्राप्त झाले. पहिल्या बॉलवर षटकार पडला होता, परंतु तदनंतर मात्र समीर कटेकर यांचं कमबॅक पाहायला मिळालंय. धावफलकावर 32 ला दुसरा धक्का. 16 बॉलमध्ये अजूनही 25 धावांची गरज आहे. हे 3 चेंडू चांगले टाकावेच लागतील समीर कटेकर यांना, कारण टेप बॉल आहे आणि टेप बॉलवर ह्या विकेट सुद्धा मिळतात. आणि तेच झालं. पहिला चेंडू खूपच शॉर्ट पडला होता, त्याच्यावर खरपूस समाचार घेण्यात आला, परंतु अचूक टप्प्यावर पडला ना तर मोठ्या फलंदाजांना सुद्धा इकडे थोडंसं टेन्शन देतं टेप बॉल. आजच ISPLचा लिलाव आहे. पहिल्यांदा ISPL मध्ये टेप बॉल आपण बघितला आणि त्यानंतर थेट किंजल ट्रॉफीमध्ये तेजस मात्र यांच्या सुपीक डोक्यामधून आलेली ही कल्पना. आणि या स्पर्धेमध्ये मात्र एक ओव्हर का होईना टेप बॉलचा वापर मात्र केला गेलाय. एक वेगळं नाविन्य, वेगळा एक्सपिरियन्स मात्र आमच्या सगळ्याच खेळाडूंना. इकडे सुद्धा फटका फसलाय, आणखीन एक धक्का मिळणार, परंतु कॅच ड्रॉप. ओहो, इकडे अगोदरच फार धावा नाहीयेत बंगारपाडा टीमकडे आणि कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका हा क्रिकेटचा खेळ. हे सूत्र कुठेतरी आता मात्र मागे पडत असताना हा सोपा झेल त्या ठिकाणी जतीन कडून अपेक्षाच नव्हती खरं तर. जीवनदान हा चेंडू इकडे मात्र जरूर दिशा पाहिली जाईल. लेग स्टंप वर होता. लेग स्टंप वर तुम्ही चेंडू टाकला ना तर हा बॉल जास्त बाहेर वळेल, त्यामुळे अचूक टप्प्यावरच गोलंदाजीवर नियंत्रणच हवं. व्हाईट बॉल न आणखीन एक रन मिळेल. हो, यावेळेचा हा चेंडू इकडे मात्र बॅट अगोदर फिरली गेली. बॉल तदनंतर काहीसा धीम्या गतीनं आला. मयूर मात्र याचा अंदाजच लागला नाहीये. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता या निमित्तानं पाहायला मिळाली. अजूनही
13 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 13 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. हा फटका एक्स्ट्रा कव्हरला फील्डर आहेत, विकेट मिळाले. परतावं लागेल मयूर मात्रेला. आणखीन एक महत्वाचा धक्का दिलाय समीर कटेकर यांनी. मॅच मध्ये यू टर्न पाहायला मिळालाय. महत्वाचे विकेट्स मात्र मिळवलेत. टेप बॉलच्या ओव्हरवर पहिल्या बॉलवर षटकार पडल्यानंतर मात्र सुपर कमबॅक फ्रॉम समीर कटेकर. 3 षटकांचा खेळ समाप्त. धाव फलकावर धावा लागल्यात त्या 34. बरोबर 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 बॉल मध्ये अजूनही जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. बारा चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. हा सामना जिंकण्यासाठी थोडेसे कष्ट घ्यावे लागतील. सिद्धेश वासकर आलाय गोलंदाजी मधून. नवीन बॅटर आपण पाहूया. रोहित मात्रेच्या साथीला आता मात्र प्रथमेश गावंड. महत्वाचं षटक आहे. समोर ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र लॉंग ऑफ कडे चेंडू जात असताना सिंगल त्या ठिकाणी एकवटली जाईल. सामना शेवटपर्यंत न्यायचा आहे सिद्धेशला. काही झालं तरी 11 बॉल 22. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा असं इक्वेशन या मॅच मध्ये आलंय. समीर कटेकर यांनी टाकलेलं भन्नाट षटक होतं. पहिला शॉर्ट बॉल टाकला नसता तर नक्कीच तो षटका सुद्धा जाऊ शकला नसता. एवढं सुंदर षटक हाताळलंय. योग्य वापर टेप बॉलचा. सोडून दिला होता हा चेंडू. पंच इशारा करत असताना व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन. 14 दिवस या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये अमोल काळे सर, 14 दिवस कांचन पालकर सर सुद्धा दिसतील. 14 दिवस ललित विनय 14 दिवसाचे सगळे हे सहकारी आहेत. तेजस मात्रे 14 दिवस. ड्राईव्ह केलाय स्ट्रेट टू द चेतन गोसावी. नॉट एक्सपेक्टिंग फ्रॉम चेतन. नाही झेल सोडू शकत तुम्ही. आणि सध्याच्या घडीला सिनियर खेळाडू जो कधी कॅच ड्रॉप करत नाही. आणि अशा सिच्युएशनला मॅच रफ अँड टफ सुरू आहे. एक चुकी भंगारपाड्याला मात्र भंगारपाड्याचा रस्ता दाखवेल. मगाशी सुद्धा झेल पाठीमागे सुटला आणि चेतन गोसावीकडून तर अपेक्षा नव्हती. मॅच अशा सिच्युएशनला आहे की इथे गोलंदाजांचं मनोबल तुम्हाला वाढवावंच लागेल. आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र फुल टॉस हे घडतं बऱ्याच वेळेला. कॅच ड्रॉप आणि पुढच्याच बॉलवर मात्र इकडे मोठा फटका. षटकार. 9 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. नऊ चेंडू आणि 14 धावा. षटकार खाऊन जमणार नाही सिद्धेशला. कारण 5वं षटक कोण करणार माहिती नाही अजूनही. आणि अशा वेळेला 4थं षटक चांगलं येणं फार गरजेचं सुद्धा आहे. या ओव्हरमध्ये विकेट मिळवणं सुद्धा फार गरजेचं असेल. आणि ती मिळाली होती
परंतु जे काही झाले कॅच टॉप नंतर थोडंसं मी तर म्हणेन पेशन्स ठेवून पुढच्या चेंडूमध्ये चांगलं करावं लागेल सिद्धेशला. सुपर ड्राईव्ह आहे यावेळेस, मात्र चांगला ड्राईव्ह कव्हर्सला. तिकडे सुद्धा फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू सापडला नाही आणि 2 धावा मिळतील. इच अँड एव्हरी सिंगल रन इम्पॉर्टंट इन क्रिकेट असं तेंडुलकर उगाच नाही म्हणायचा. आणि इकडे मात्र एक एक धाव मात्र बहाल करतोय. सध्याच्या घडीला क्षेत्ररक्षणामधून थोडासा गलतानपणा पाहायला मिळालाय. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 12 धावांची गरज. लेफ्ट केला होता चेंडू. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. 7 बॉल 12, 7-12चं इक्वेशन या मॅच मध्ये आहे. हा चेंडू फार महत्वाचा आहे. 7-12ला विशेष महत्व आहे आपल्याकडे. पाहूया 7 चेंडू आणि 12 धाबा. ओय लॉफ्ट केलाय बॉल हवेत आहे. संधी पुन्हा एकदा आहे. ओ जेल टिपलाय, विघ्नेश कटेकरनं टिपलाय जेल. आणि आता मात्र हे अंतर उरलंय. 6 बॉल आणि 12 धाबा. इक्वेशन कमाल षटक हाताळलं पुन्हा एकदा सिद्धेश वास्करनं. काही चुका झाल्या क्षेत्ररक्षणामधून, परंतु तरी सुद्धा लढतोय ओमसाई बंगारपाडा संघ. सध्या आपल्या पहिल्या विजयापासून थोडासा दूर जरूर आहे. अजूनही मॅच बॅलन्स आहे, कारण या मैदानावर काहीही घडू शकतो. कितीही धावांचा चेस होऊ शकतो. तिसऱ्या दिवशी या स्पर्धेच्या 1 ओव्हरमध्ये 26 धावा चेस झाल्या होत्या. इकडे 6 बॉलमध्ये 12 धावा करायच्यात. एक मोठा स्ट्रोक आणि बाकीच्या बॉलवर सिंगल डबल्स न सुद्धा हा सामना जिंकता येण्यासारखा आहे. परंतु 57 धावा वाचवण्यासाठी मात्र कमाल फाईट केले. त्यात पहिले 4.5 ओव्हर बॅटिंग मध्ये सिद्धेश वास्कर नव्हता आणि 3 बॉल फक्त सिद्धेश वास्कर या मॅच मध्ये उपलब्ध झाला. त्या 3 बॉल मध्ये काढलेल्या 10 धावा या फार महत्वाच्या ठरतात सध्याच्या घडीला. जर सिद्धेश आला नसता तर हे चित्र वेगळं असतं. कदाचित 4 ओव्हर्स मध्ये चेस सुद्धा झाला असता धावांचा, परंतु त्या धावांनी बळ वाढवले. 12 धावा ठेवल्यात आपल्या शेवटच्या गोलंदाजाला. 6 चेंडू आणि 12 धावा असं इक्वेशन या मॅच मध्ये. या लढतीतील विजेता संघ शिवशक्ती कडाव या संघाच्या विरोधामध्ये खेळेल. कडावच्या विरोधामध्ये भंगारपाडा येतोय की जिते येतोय हे पाहावं लागेल. 5 मिनिटांमध्ये पिक्चर क्लिअर होईल. 5वं षटक घेऊन विघ्नेश कटेकर तयार. 2 झेल टिपलेत विघ्नेशनं. प्रथमेश कावंड आणि समीर पाटील अशी जोडी. 4 फलंदाज बाद झाल्यानंतर जितोय जिते संघाची मिडल ऑर्डर हा सामना जिंकून देणार का? लेफ्ट केला होता बॉल, निघून गेला विकेट किपर कडे. वाईट बॉलचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन. सहा चेंडू आणि 11 धावा असं इक्वेशन आहे मॅच मध्ये. 6 बॉल 11. विघ्नेश कटेकर त्या धावा डिफेंड करणार का? त्या धावांचं संरक्षण केलं जाणार का? बरीचशी प्रश्न पडलेत खर तर. एखाद्या मोठ्या फटक्याने लगेचच सामना मात्र फिरू शकतो जिते संघाच्या बाजूनं, आणि तोच मोठा फटका खेळायचा आहे प्रथमेश गावंडला. आणि प्रथमेश गावंड ते करू शकतो. व्हेरी हायटेड प्लेअर, चांगली उंची आहे खेळाडूकडे. प्रथमेश ऑन स्ट्राईक. विघ्न घातलं इकडे. मात्र जिते संघाच्या विजयामध्ये विघ्नेश कटेकरला मात्र मिळाले सफलता. आणखीन एक धक्का, 5वा धक्का बसेल. निम्मा संघ गारद झालाय. सामना मात्र कमालीचा चुरशीचा पाहायला मिळतोय. शेवटचे 5 बॉल आणि अजूनही जिंकण्यासाठी गरज असेल ती 11 धावांची. पाच चेंडू आणि 11 धावा. चेतन मात्र येतोय मध्यंतरी. केतन मात्रे 7व्या क्रमांकावर दाखल झाला. विघ्नेश कटेकरला पहिल्याच बॉलवर सफलता प्राप्त झाली. प्रथमेश गावंड
एक मोठी विकेट मिळवून दिले विघ्नेश कटेकरनं. 5-11चं इक्वेशन आहे या मॅच मध्ये. नवीन फलंदाज आलाय, नौका फलंदाज आहे पट्टीवर केतन मात्रे. वाकळणचा सगळ्यांनाच माहिती आहे. जित्याचा माहिती करून द्यावा लागेल. ऑन साइडला प्रेम दमडे त्या ठिकाणी थोडासा चाच पडतोय. 2 रन्स मिळतील. दुहेरी धावाचं योगदान. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर हळूहळू मूव्ह होतोय. 48 या आकड्यावर. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. 9 धावांची गरज आहे. चित्त थरारक लढत मात्र पाहायला मिळते. किंजल ट्रॉफी आदर्श ट्रॉफी मध्ये बंगारपाडा विपक्ष जिते. कमाल चुरशीचा सामना आहे. चांगला बॉल फुल लेंथ होता. ड्राईव्ह केलाय स्ट्रेट टू द निलेश गोसावी. पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉल उचललाय. ओ डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस. वेल शॉट राहिलाय. फलंदाज होईल बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का बसेल. जिते टीम. 6वा फलंदाज यावेळेस मात्र गमावतोय. सुपर मॅच सुरू आहे मैदानामध्ये. चुरशीचा सामना. कधी बंगारपाडा वाटतोय, कधी जिते वाटतोय. दोनही समर्थकांच्या संघाच्या जीव भांड्यामध्ये पडला असेल. शेवटचे आता मात्र 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 8 धावांची गरज आहे. 3 बॉल 8 असं इक्वेशन या मॅच मध्ये. निलेश गोसावी याचा थ्रो थेट यष्ट्यांवर. आज जर लागला नसता तर कदाचित आणखीन 1 रन मिळाली असती. फलंदाज सुद्धा सुरक्षित राहिला असता. बऱ्याच गोष्टी घडतात. छोट्या छोट्या गोष्टींमुळे हा सामना जिंकता येतो. काही मिसफिल्ड जरूर झाल्यात, परंतु इथून पुढे मिसफिल्ड होणार नाही याची मात्र दक्षता घ्यावी लागेल. परंतु एक मोठा स्ट्रोक, एक षटकार मात्र जिथे संघाला पटकन विजयाच्या समीप नेईल. कारण अंतर एवढंही मोठं नाहीये. 3 बॉल 8. 1 षटकारानं 2-2चं समीकरण राहू शकेल आणि तो एक मोठा फटका शोधायचा आहे जिते टीमला. आजकाल ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर 9व्या 10व्या क्रमांकाचा फलंदाज येऊन सुद्धा षटकार मारू शकतो. एवढी स्ट्रेंथ आहे. खोलवर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. संजय पाटील आणि केतन मात्रे अशी जोडी आहे सध्याच्या स्थितीला. केतन मात्रे ऑन स्ट्राईक. वाकळणच्या केतन मात्रेला सगळेच जण ओळखतात, पण जित्याच्या केतन मात्रेला ओळखायचं असेल तर इकडे मात्र संधी त्याच्यासाठी जरूर आहे. स्पेशल इनिंग साकारावी लागेल. इकडे मात्र रोमहर्षक विजय जर मिळवून दिला तर नक्कीच आजपासून जित्याचा केतन मात्रे सुद्धा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ओळखला जाईल. 3 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. थोडासा पॉज घेतलाय. पाण्याची मागणी केली गेले. काहीशे मेसेज पास होतील. पाणी घेऊन स्वतः हरेश गेलेत. त्यामुळे थोड्याफार टिप्स जरूर, सल्ले आजपर्यंतचा असणारा त्यांच्याकडे अनुभव. तो नक्की शेअर केला जाईल मैदानावर. या परिस्थितीमध्ये सामना कसा सोडवायचा आहे या काहीशा गोष्टी पाणी पाजताना खरं तर शेअर केल्या असतील. पाहूया त्याचा फायदा मात्र कितपत होईल जिते संघाला. 3 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. 8 रिक्वायर्ड नाउ रिमेनिंग 3. विघ्नेश कटेकरनं चांगली बॉलिंग केले. खोलवट टप्प्याचे चेंडू ठेवलेत आणि त्याचमुळे मोठे स्ट्रोक्स आलेले नाहीयेत आतापर्यंत आणि हे फार गरजेचं सुद्धा होतं. 3 बॉल 8. केतन मात्र ऑन स्ट्राईक नाव. एक मोठा फटका जिते संघाच्या बाजूने, परंतु एखादा डॉट बॉल मात्र बंगारपाडा संघ पुढे जाऊ शकतो. ओ बॉल खाली राहिला. इकडे मात्र टप्पा पडल्यानंतर सबमरीन डिलिव्हरी होती. पाहत बसावं लागलं केतन मात्रेला. नो चान्स. इकडे निघून गेला सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. 2 बॉलचा खेळ शिल्लक. 8 धावांची गरज आहे. हा चेंडू फार महत्वाचा आहे. सिद्धेश वासकर हातातली कामं टाकून मैदानामध्ये खेळ आणण्यासाठी आला होता आणि त्याचं चीज मात्र केलं जाणार का. शेवटचे 2 बॉल 8 धावांची आवश्यकता. विघ्नेश कटेकर समोर खेचला. यावेळेस मात्र निलेश गोसावी वेगाने आलाय. प्रेमनं बॉल उचललाय. थ्रो जाईपर्यंत 2 धावा होतील कंप्लीट. लास्ट बॉल थ्रिल. शेवटच्या चेंडूवर मात्र थरार पाहायला मिळेल. 1 बॉल 6 धावांची आवश्यकता. किंजल ट्रॉफी आदर्श ट्रॉफी मधला आणखीन एक सामना शेवटच्या चेंडूवर येऊन ठेपलाय. सगळ्यांचंच मात्र लक्ष या मॅच कडे लागले. बंगारपाडा की जिते. कोणता संघ मात्र पुढे जाणार काही सेकंदामध्येच आपल्याला कळेल. परंतु सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर एक रोमहर्षक सामना. हृदयाचे ठोके वाढायला लागलेत. कमाल सामना, अप्रतिम सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आज रंगलाय स्वर्गीय राजीव गांधी मैदानावर मात्र सुरू असणारा हाय व्होल्टेज ड्रामा. ओमसाई बंगारपाडा आणि जिते टीम मध्ये 1 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. केतन मात्रे
ऑन स्ट्राईक विघ्नेश काटेकर गोलंदाजी मार्कवर. शेवटचा चेंडू. ओ फटका तर चांगला आहे. स्ट्रेट टू द चेतन गोसावी. सामना जिंकलाय. ओम साई बंगारपाडा टीमनं 57 धावांचं संरक्षण केलंय. अभिनंदन बंगारपाडा टीम. हार्ड लक जीतू आई जीते. कमाल सामना पाहायला मिळाला आणि हा सामना मात्र 6 धावांनी जिंकलाय. तो सिद्धेश वास्कर यांची टीम. बंगारपाडा संघानं मात्र हा सामना जिंकलाय. अभिनंदन. लगेच टॉस केला जाईल. बंगारपाडा टीमच्या कॅप्टनला मी इन्व्हाइट करतोय. कडाव संघाचा संघनायक रेडी आहे.